हॅलो स्टुडंट, टॉपिक नेम सर्वांना माहीतच आहे. टॉपिकचं नाव आहे मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. मागच्या 2 लेक्चरपासून आपण स्टेम हा पॉईंट कंटिन्यू केला होता. स्टेममध्ये सुरुवातीला आपण स्टेममध्ये डेफिनेशन, त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्टेम, त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ स्टेम, त्यामध्ये आपण 3 पार्ट बघितले होते. नोड म्हणजे काय, इंटरनोड म्हणजे काय, बड म्हणजे काय, व्हेजिटेटिव्ह बड कशाला म्हटलं जातं, रिप्रोडक्टिव्ह बड मीन्स. तर त्यानंतर महत्त्वाचा जो पॉईंट आपण स्टार्ट केला होता तो पॉईंट म्हणजे कोणता होता, मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. आता मॉडिफिकेशनचं मिनिंग सर्वांना माहीत आहे की कशाला मॉडिफिकेशन असं म्हटलं जातं. मॉडिफिकेशन मीन्स व्हेन स्टेम परफॉर्म ॲडिशनल फंक्शन इन्स्टेड ऑफ देअर नॉर्मल फंक्शन ॲज पर द नीड ऑफ द प्लांट बॉडी. किंवा ही डेफिनेशन तुम्हाला अनादर वेने पण सांगितली आहे. व्हॉट इज स्टेम मॉडिफिकेशन? द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल चेंजेस दॅट टेक प्लेस इन स्टेम टू परफॉर्म ॲडिशनल फंक्शन अकॉर्डिंग टू द नीड ऑफ अ प्लांट बॉडी. जसं आपण रूटमध्ये मॉडिफिकेशनमध्ये रूटच्या मॉडिफिकेशनचा स्टडी करताना त्याच्या 2 टाईपवरनं त्यामध्ये क्लासिफिकेशन बघितलं होतं. म्हणजे काही मॉडिफिकेशन आपण टॅपरूटची मॉडिफिकेशन बघितली होती रूटमध्ये, तर काही मॉडिफिकेशन ही ॲडव्हान्टेजियस रूटमध्ये बघितली होती. मग त्याप्रमाणे आपण त्याचा तो चार्टही फ्लो चार्टही तयार करायचा की टॅपरूटमध्ये स्टोरेज रूट, त्यानंतर निमॅटोफोर रूट, ॲडव्हान्टेजियस रूट्समध्ये स्टोरेज रूटमध्ये सिम्पल, फॅसिक्युलेटेड, बीडेड आणि नोडुलेस, मेकॅनिकल सपोर्टमध्ये प्रॉप रूट, त्यानंतर स्टिल्ट, क्लाइम्बिंग, क्लिंकिंग, प्लँक आणि बियॉन्ड रूट, आणि लास्ट फॉर ए स्पेशल फंक्शनसाठी इपिफायटिक रूट आणि त्यानंतर पॅरासायटिक रूट. हे सगळं मॉडिफिकेशन आपण रूटमध्ये बघितलं होतं. आता मागच्याच लेक्चरला मी सांगितलं होतं की स्टेममध्ये मॉडिफिकेशन चा स्टडी करताना पहिल्यांदा त्यामध्ये हे मॉडिफिकेशन कशाच्या बेसवर केलेलं आहे हा पॉईंट सर्वांनी समजून घेतला पाहिजे. तर ह्यामध्ये लक्षात घ्यायचं, डिपेंडिंग अपॉन द मोड or the development of a stem that is above the soil or below the soil, partially above and partially below the soil, then the modification of a stem is classified into the 3 types. आणि मग हे मॉडिफिकेशन जे आहे स्टेमचं हे 3 पार्टमध्ये त्याचं डिवायडेशन केलेलं आहे. कोणते 3 पार्ट मागच्या वेळेला सांगितलं होता की फर्स्ट जो पार्ट आहे त्याला काय म्हटलं जाणार सांगा, अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ अ स्टेम. सेकंड जो पार्ट आहे त्या सेकंड पार्टचं नाव काय आहे, सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ अ स्टेम. आणि जो थर्ड जो पार्ट आहे त्या थर्ड पार्टचं नाव आहे एरियल मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम. आता अंडरग्राऊंडमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की अंडरग्राऊंडचा अर्थ काय की जेव्हा स्टेमची जी ग्रोथ आहे ती अबाव सॉइल लेवलला न होता व्हेन स्टेम ग्रो अंडर द सॉइल सरफेस, दॅट इज बिलो द सॉइल सरफेस, then this kind of the stem is known as a underground stem. सब एरियलमध्ये स्टेमची जर डेव्हलपमेंट किंवा स्टेमची जी ग्रोथ आहे पार्शली टेक प्लेस होणार, पार्शली अबाव द सॉइल अँड पार्शली बिलो द सॉइल. आणि एरियलचा अर्थ पण बाळांनो तुम्हाला माहिती आहे की एरियल मॉडिफिकेशन म्हणजे काय, व्हेन स्टेम ग्रो टोटली अबाव द सॉइल देन इट इज कॉल्ड ॲज ए एरियल मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम. ह्यावर तुम्हाला एक फ्लो चार्टसुद्धा सुरुवातीच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं की अंडरग्राऊंड मॉडिफिकेशनमध्ये आपल्याला 4 मॉडिफिकेशन बघायचे आहेत. त्यापैकी 2 मॉडिफिकेशन ही आपली प्रिव्हियस लेक्चरला झालेली आहेत. मग अंडरग्राऊंड मॉडिफिकेशनची नेम्स कोणकोणती आहेत, तर पहिलं नेम सर्वांना माहीतच आहे की रायझोम. ओके. सेकंड त्यामध्ये अंडरग्राऊंड मॉडिफाईड स्टेममध्ये टाईप कोणता सांगितलेला आहे, रायझोम. त्यानंतर सेकंड जो टाईप आहे त्या सेकंड टाईपचं नाव आहे स्टेम ट्यूबर.
त्यानंतर थर्ड जो टाईप आहे त्याचं नाव आहे बल्ब, की जे मॉडिफिकेशन आपण आजच्या लेक्चरला बघणार आहोत. आणि फोर्थ नंबरचं जे अंडरग्राऊंड मॉडिफिकेशन आहे त्या मॉडिफिकेशनचं नाव आहे कॉर्म. आता सब एरियलमध्ये रनर, स्टोलन, ऑफसेट ही नावं माहीत आहे सर्वांना. त्यानंतर एरियलमध्ये थॉर्न आहे, फायलोक्लोड आहे, क्लॅडोड आहे, क्लॅडोफिल आहे, टेंट्रिल आहे. इट इज द एरियल मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम. आता आपल्याला सब एरियल बघायचं नाही आहे, एरियल बघायचं नाही आहे, त्यामुळे त्या मॉडिफिकेशनचा आपण आत्ता विचारच करायचा नाही. आताच्या लेक्चरला आपण कोणतं मॉडिफिकेशन बघणार आहोत, तर अंडरग्राऊंड मॉडिफिकेशनमधलं थर्ड टाईपचं मॉडिफिकेशन आजच्या लेक्चरला, आजच्या व्हिडिओला आपण बघणार आहोत. तर बाळांनो, आता प्रत्येकाची तुम्हाला एक्झाम्पल माहिती आहे. म्हणजे रायझोम म्हटलं की रायझोमचं बेस्ट एक्झाम्पल आपल्या डोळ्यासमोर आलंच पाहिजे, ते म्हणजे आहे जिंजर. ओके, जिंजर आहे, टर्मेरिक आहे. त्यानंतर स्टेम ट्यूबर म्हटलं की त्यामध्ये सोलॅनम ट्युबरोसम, म्हणजे फॉर एक्झाम्पल पोटॅटो. आता थर्ड कॉर्मचं पण एक्झाम्पल माहिती आहे, अमरफूट फॅलस आहे किंवा कोलोकॅशिया आहे. आणि आता बल्ब म्हटलं की बल्बची दोन एक्झाम्पल, म्हणजे जे नेहमी आपण रुटीनमध्ये ही एक्झाम्पल नेहमी बघतो, ती एक्झाम्पल कोणती आहे बाळांनो, ओनियन. आणि सेकंड एक्झाम्पल आहे गार्लिक. मग सर्वांनी अंडरग्राऊंड मॉडिफिकेशन झाल्यानंतर तुम्ही ह्याचे प्रिपरेशन करताना काय करायचं, की पहिल्यांदा वरती नाव लिहा अंडरग्राऊंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम, खाली टाईप्स ऑफ द अंडरग्राऊंड मॉडिफाईड स्टेम, आणि शेजारच्या कॉलममध्ये म्हणायचं एक्झाम्पल. आणि मग अंडरग्राऊंड मॉडिफिकेशन जी 4 लेबल्स आहेत ती ओळीनं खाली लिहा. फर्स्ट आहे रायझोम, सेकंड आहे स्टेम ट्यूबर, थर्ड आहे बल्ब, आणि फोर्थ वन आहे कॉर्म. आणि प्रत्येकाची एक्झाम्पल ही सेकंड तुमच्या कॉलममध्ये येऊ द्या. म्हणजे एवढा चार्ट तुम्ही जाता जाता एक्झामला बघून गेला तर तुमचं एक्झाममध्ये जंबल होणार नाही. आणि मागच्याही लेक्चरला सांगितलं होतं की मॉडिफिकेशनवर शक्यतो जे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात ते एक्झाम्पल ओरिएंटेड क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे एक्झाम्पल ही तुम्ही लक्षातच ठेवली पाहिजे. तर बघा, आता आज आपण थर्ड जे मॉडिफिकेशन बघणार आहोत. पहिल्यांदा त्या थर्ड मॉडिफिकेशनचं नाव लक्षात घ्या, बल्ब. नेहमीप्रमाणे आता बल्ब हे मॉडिफिकेशन रूटचं आहे का स्टेमचा आहे का लिपचा आहे, हा पहिला पॉईंट आपल्याला क्लिअर करायचा आहे. मग बल्ब हे काय आहे बाळांनो, तर स्टेम आहे. पण ते कोणत्या टाईपचं स्टेम आहे, अंडरग्राऊंड आहे का सब एरियल आहे का एरियल आहे. तर ह्यामध्ये काय लक्षात ठेवायचं सांगा, इट इज अंडरग्राऊंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. हे मॉडिफिकेशन स्टेमचं आहे, पण कोणत्या टाईपच्या स्टेमचं आहे, तर अंडरग्राऊंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. सर्वांना हा पॉईंट क्लिअर झालेला आहे. आता मघाशी सांगितल्याप्रमाणे बल्बमध्ये दोन एक्झाम्पल लक्षात घ्या. कोणती दोन एक्झाम्पल आहे, फर्स्ट जे एक्झाम्पल आहे त्या फर्स्ट एक्झाम्पलचं नाव आहे ओनियन, आणि सेकंड जे एक्झाम्पल आहे त्याचं नाव आहे गार्लिक. आता ही कॉमन नेम्स जी आहेत ही सर्वांना परिचयाची आहे. पण आता 11th स्टँडर्ड आहे आपलं, त्यामुळे तुम्हाला ह्या प्रत्येकाची थोडीशी बॉटॅनिकल नेम्स पण माहीत असली पाहिजे. तर मी आता ओनियनचं बॉटॅनिकल नेम सांगते. ओनियनचं बॉटॅनिकल नेम आहे ॲलियम सेपा. ओके, बघा ओनियनचं बॉटॅनिकल नेम काय आहे, त्याचं मी नाव काय सांगितलेलं आहे, ॲलियम सेपा. आणि तसंच गार्लिकचं सुद्धा बॉटॅनिकल नेम सर्वांनी लक्षात घ्या. जीनस मात्र सेमच आहे, ॲलियम. दोन्हीकडं पण ॲलियम हा जीनस आहे, पण गार्लिकची जी स्पेसीज आहे ती सटायवा आहे. ओके, मग ह्यामध्ये लक्षात घ्या की बल्ब इट इज अंडरग्राऊंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. दोन एक्झाम्पल मी कोणती सांगितलेली आहे, फर्स्ट एक्झाम्पल आहे ओनियन आणि सेकंड एक्झाम्पल आहे गार्लिक. ओनियनचं नाव काय सांगितलेलं आहे सांगा, ॲलियम सेपा, आणि गार्लिकचं नाव आहे ॲलियम सटायवा. ओके, आता त्यानंतर बल्बमध्ये सर्वांनी एक लक्षात घ्या,
की सर्वांना माहिती आहे की बल्ब हा जो टाईप आहे तो स्टीलचा आहे, पण ह्यामध्ये ॲक्च्युली फूड स्टोअर कुठं केलं जातं, तर सर्वांनी लक्षात घ्या की बल्बमध्ये सेंट्रली प्लेस्ड बड प्रेझेंट असते, त्याला आपण अपायकल बड किंवा टर्मिनल बड असं म्हणतो. आणि ही जी बड आहे ती नंबर ऑफ लिव्सनी सराउंडेड झालेली असते. आता लिव्स म्हणण्यापेक्षा तर मी आणखी एक वर्ड जो म्हणते तो म्हणजे स्केल्स. मग बल्ब म्हटलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे की बल्बमध्ये स्केल्स प्रेझेंट असतात. त्यामुळे कांदा हा बघितलेला आहे, ओनियन हा बघितलेला आहे. आपण कांदा म्हणजे कट करताना काय करतो, म्हणजे सगळे बाहेरचे स्केल्स काढतो. ओके, मग आता ह्यामध्ये लक्षात घ्यायचं की बल्ब कन्सिस्ट द स्केल. पण आता ह्या स्केलमध्येही लक्षात घ्या की स्केल कन्सिस्ट टू टाईप, आउटर स्केल्स आणि इनर स्केल्स. आणि मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे जे फूड स्टोअर केलेलं आहे प्लांट बॉडीने ते फूड कुठं साठवलं जातं, तर कोणत्या पार्टमध्ये साठवलं जातं, तर लक्षात घ्या फ्लेशी स्केली लीफमध्ये हे फूड स्टोअर केलेलं असतं. पुन्हा एकदा हे पॉईंट मी रिपीट करते. बल्ब इट इज अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. बघा पुन्हा एकदा हा मी पॉईंट एक्सप्लेन करते. बल्ब इज अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. सेकंड पॉईंट ह्यामध्ये काय लक्षात ठेवणार की बल्बमध्ये ॲक्च्युली फूड कुठं स्टोअर केलेलं आहे, फूड स्टोअर्ड इन ए फ्लेशी इनर फ्लेशी स्केली लिव्स. बघा MCQसाठी सर्वांनी हा पॉईंट लक्षात घ्यायचा. बल्बमध्ये इन बल्ब वेअर फूड स्टोअर्ड, इन बल्ब फूड स्टोअरिंग ऑर्गन दॅट इज इनर फ्लेशी स्केली लिव्स. ओके, आता बल्बची मगाशी सांगितल्याप्रमाणे एक्झाम्पल कोणती सांगितलेली आहे सांगा, ओनियन. आणि सेकंड एक्झाम्पल कोणतं आहे सांगा, गार्लिक. आता तुम्हाला बऱ्याच वेळेला त्या बल्बवर डेफिनेशन विचारली जाते. आता मग इथं बल्बची आपण डेफिनेशन काय सांगणार, कशाला बल्ब असं म्हटलं जातं. आता ह्यामध्ये एकच वर्ड आहे, बल्ब म्हणजे काय. बल्ब इट इज ए डिस्कॉइड स्टेम किंवा त्याला रिड्यूस्ड स्टेम असंही म्हटलं जातं. बघा व्हॉट इज बल्ब, बल्ब इज ए डिस्कॉइड स्टेम विच कॉम्पॅक्टली अरेंज्ड. कशाने कॉम्पॅक्टली अरेंज असणार आहे सांगा, फ्लेशी रूट्स आणि सर्वांनी ओनियनच्या बेसल साईडला बघा, सर्वांनी बघितलं असेल ओनियनच्या बेसल साईडला रूट्स प्रेझेंट असतात. पण लक्षात घ्या ओनियनमध्ये कोणत्या टाईपचे रूट्स प्रेझेंट असतात. रूटमध्ये दोन टाईप्स आपल्याला माहीत आहे, एक म्हणजे टॅप रूट आणि सेकंड जो टाईप आहे त्या सेकंड टाईपचं नाव काय आहे सांगा, ॲडव्हान्टेशियस रूट्स. मग बल्बमध्ये त्याच्या बेसल साईडला जे रूट्स प्रेझेंट असतात त्या रूटचं नाव लक्षात घ्या, ॲडव्हान्टेशियस रूट्स. म्हणजे फायबरस रूट्स त्यामध्ये प्रेझेंट असतात. MCQसाठी सर्वांनी हा पॉईंट नोट डाऊन करा की बल्ब कन्सिस्ट ॲडव्हान्टेशियस रूट्स ॲट इट्स द बेसल साईड. आणि बल्बचे डेफिनेशन काय सांगा, बल्ब इज ए डिस्कॉइड स्टेम विच इज ओव्हरलॅप्ड बाय ए फ्लेशी स्केल लीव्स अबाउट अँड ॲडव्हान्टेशियस रूट्स ॲट द बेसल साईड. आणि बल्बची दोन एक्झाम्पल कोणती लक्षात ठेवणार, फर्स्ट एक्झाम्पल आहे ओनियन आणि सेकंड एक्झाम्पल आहे गार्लिक. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे स्टेम म्हटले की आपण काय म्हणतो, स्टेममध्ये जो महत्त्वाचा जो पार्ट असतो तो म्हणजे कोणता, बड. आता बल्बमध्ये सुद्धा सेंट्रलला जी बड प्रेझेंट असते त्या बडला अपायकल बड किंवा टर्मिनल बड असं म्हटलं जातं. आणि ही अपायकल बड, टर्मिनल बड नंबर ऑफ द स्केल लीव्सनी सराउंडेड झालेले असते. ओके, मग बघा पुन्हा एकदा मी डेफिनेशन सांगते. व्हॉट इज बल्ब, बल्ब इट इज ए डिस्कॉइड स्टेम. पुन्हा एकदा सांगते व्हॉट इज बल्ब,
bulb is a discoid stem with a compactly arranged fleshy leaves above and adventitious roots at the base. आता बल्ब जो आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे बल्बमध्ये सेंट्रली प्लेस्ड जी बड प्रेझेंट असते त्या बडचं नाव काय लक्षात ठेवणार आहे, अपायकल बड किंवा या बडला टर्मिनल बड असे म्हटले जाते. बडचं क्लासिफिकेशन आपण बघितलेलं आहे. कॉम्पॅक्ट कंडेन्स्ड स्टेम असं बडला आपण म्हणतो. ओके. आणि बडमध्ये मग टाईप कोणते आहेत, व्हेजिटेटिव्ह बड आणि रिप्रोडक्टिव्ह बड. व्हेजिटेटिव्ह बडचा अर्थ काय सांगितलं होता की ज्या बडपासून ब्रांचेसची डेव्हलपमेंट होते. आणि रिप्रोडक्टिव्ह बडचा अर्थ काय आहे, द बड विच डेव्हलप इनटू द फ्लॉवर इज नोन ॲज ए रिप्रोडक्टिव्ह बड. आणि मग व्हेजिटेटिव्ह बडमध्ये अपेक्सला प्रेझेंट असणारी जी बड असते तो पहिला टाईप आपण अपायकल किंवा टर्मिनल बड बघितली होती. त्यानंतर सेकंड टाईप त्यामध्ये ॲडव्हान्टेशियस बड, ॲक्झिलरी बड आणि असेसरी बड. ओके. मग यामध्ये काय लक्षात ठेवायचं की बल्बमध्ये सेंट्रल साईडला जी बड प्रेझेंट आहे त्या बडचं नाव काय लक्षात ठेवणार सांगा, अपायकल बड और इट इज ऑल्सो नोन ॲज ए टर्मिनल बड. आता ह्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे अपायकल बड कन्सिस्ट सेंट्रली अरेंज्ड ओव्हरलॅपिंग स्केलेटन्स. म्हणजे बघा हा बल्ब आहे, सेंटरला काय प्रेझेंट आहे, अपायकल बड आहे आणि ही अपायकल बड कशाने सराउंडेड झालेली आहे, इट इज सराउंडेड बाय द नंबर ऑफ द स्केली लीव्स. पण आपण ह्यामध्ये आणखी एक पॉईंट लक्षात ठेवायचा की स्केली लीव्समध्ये दोन टाईप्स असतात. स्केली लीव्स कन्सिस्ट हाऊ मेनी टाईप्स, स्केली लीव्स कन्सिस्ट टू टाईप. फर्स्ट जो टाईप आहे त्याला म्हणायचं सांगा आउटर स्केली लीव्स आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सेकंड जो टाईप आहे त्या सेकंड टाईपचं नाव लक्षात घ्यायचं इनर स्केली लीव्स. आता ह्या दोन्हीचं जे नेचर आहे ते डिफरंट असतं. आउटर जे स्केली लीव्स असतात ते ड्राय असतात. ओके. आणि इनर जे स्केली लीव्स असतात ते फ्लेशी असतात. आता आउटर स्केलचा तिथं यूज काय आहे, त्याचा रोल काय आहे, तर सर्वांनी लक्षात घ्या की आउटर जे स्केली लीव्जेस आहेत ते प्रोटेक्शनसाठी रिस्पॉन्सिबल असतात किंवा प्रोटेक्शनचं महत्त्वाचं कामकाज किंवा प्रोटेक्शनमध्ये ते इन्व्हॉल्व असतात. पण इनर ज्या थिक आहे, ज्या फ्लेशी स्केली लीव्ज आहेत त्याचं काम काय असणार सांगा की त्यामध्ये फूड मटेरियल हे स्टोअर केलेलं असणार. मग बल्ब म्हटलं की लक्षात घ्यायचं बल्बची दोन एक्झाम्पल सर्वांना लक्षात आलेले आहेत, ओनियन आणि गार्लिक. त्यानंतर बल्ब म्हणजे काय, हे डिस्कॉइड स्टेम आहे. हे कशाने ओव्हरलॅप झालेलं आहे, नंबर ऑफ द स्केली लीव्ज. मात्र त्याच्या बेसल साईडला कोणते रूट्स प्रेझेंट आहेत, ॲडव्हान्टेशियस रूट्स. बल्बमध्ये दोन पार्ट कोणते लक्षात ठेवणार, सेंट्रली प्लेस्ड बड अपायकल बड आणि ही अपायकल बड कशाने सराउंडेड झालेली आहे, नंबर ऑफ द स्केल लीव्ज. आणि मग ह्या स्केल लीव्जेसमध्ये दोन टाईप लक्षात घ्यायचे, आउटर ड्राय स्केल लीव्ज अँड इनर फ्लेशी लीव्ज. ओके. मग आउटर स्केल लीव्ज ही कशी असणार सांगा, ड्राय असणार. ओके. आणि जे इनर फ्लेशी लीव्ज मात्र जे आहेत ते कसे असणार सांगा, फ्लेशी असणार. आणि आउटर स्केल लीव्जचं इथं रोल काय असणार सांगा, इट प्रोटेक्ट. मग प्रोटेक्शन कुणाचं करणार, अपायकल बडचं प्रोटेक्शन करणार, त्यानंतर फ्लेशी लीव्जचं प्रोटेक्शन करणार. आणि ज्या इनर फ्लेशी लीव्ज आहेत त्यांचा मात्र रोल ह्या बल्बसाठी कशासाठी असणार आहे, तर दे स्टोअर द फूड मटेरियल. ओके. आणि बल्बचा जो शेप आहे तो स्पेरिकल इन शेप असतो. आणि बल्बच्या बेसल साईडला जी रूटची कॅटेगरी प्रेझेंट आहे, जो रूटचा टाईप प्रेझेंट आहे त्या रूटच्या टाईपचं नाव लक्षात घ्या, ॲडव्हान्टेशियस रूट. मग आता बल्बची जेव्हा डायग्रॅम काढणार तेव्हा तुम्ही ओनियनची डायग्रॅम दाखवू शकता किंवा गार्लिकची डायग्रॅम दाखवू शकता. ओनियन दाखवलं तर त्यामध्ये काय दाखवणार आहे, सेंट्रली प्लेस्ड अपायकल बड. अपायकल बड ही सराउंडेड कशाने झालेली आहे, स्केली लीव्ज. आउटरचे स्केली लीव्जेस आहेत त्याला आउटर ड्राय स्केली लीव्ज असं नाव द्या. आणि आतले जे स्केली लीव्ज आहेत त्याला इनर फ्लेशी लीव्ज असं नाव द्या. आणि खाली बेसल साईडला ॲडव्हान्टेशियस रूट्स आर द प्रेझेंट. बघा अंडरग्राऊंड मॉडिफिकेशन आपली 3 झालेली आहे.
पहिलं अंडरग्राऊंड मॉडिफिकेशन आपण रायझोम बघितलं होतं. रायझोममध्ये सुद्धा ॲडव्हान्टेशियस रूट्स प्रेझेंट असतात. ओके. सेकंड आपण अंडरग्राऊंड मॉडिफिकेशन कोणतं बघितलं होतं? स्टेम ट्यूबर. तिथं एक्झाम्पल बघितलं होतं पोटॅटो. पोटॅटोमध्ये मात्र ॲडव्हान्टेशियस रूट्स ॲबसेंट असतात. त्यामुळे तिथं फिगरमध्ये कुठंही ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम दाखवायची नाही. आणि तिसरा जो टाईप आपण जो आत्ता बघतोय तो म्हणजे काय? बल्ब. बल्बमध्ये सुद्धा बेसल साईडला ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम इज ए प्रेझेंट. आणि ह्या बल्बचा जो शेप आहे तो स्पेरिकल शेप आहे. बल्बमध्ये जी बड आहे ती कशाने ओव्हरलॅप्ड झालेली आहे? स्केल लीव्ज. आणि मग ह्या स्केल लीव्जमध्ये दोन टाईप्स असतात, आउटर स्केली लीव्ज आणि इनर फ्लेशी लीव्ज. आउटर स्केली लीव्जचा यूज कशासाठी असणार सांगा? प्रोटेक्शन. आणि इनर स्केली लीव्जचा यूज कशासाठी असणार सांगा? स्टोरेज ऑफ द फूड मटेरियल. आलं लक्षात? आता त्यानंतर शेवटचा जो पॉईंट आहे त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे बल्बचे टाईप. हाऊ मेनी टाईप्स ऑफ द बल्ब. तर बाळांनो ह्यामध्ये दोन टाईपची नावं लक्षात घ्या. पहिला जो टाईप आहे त्याचं नाव आहे ट्युनिकेटेड बल्ब. आणि सेकंड जो टाईप आहे त्या सेकंड बल्बचं नाव आहे स्केली बल्ब. आता ट्युनिकेटेड बल्ब म्हटलं की त्यामध्ये एक्झाम्पल लक्षात घ्या ओनियन. आणि स्केली बल्बचं बेस्ट एक्झाम्पल आहे गार्लिक किंवा लिली. हे एक्झाम्पल त्यामध्ये लक्षात ठेवलं तरी चालेल. हाऊ मेनी टाईप्स ऑफ बल्ब? देअर आर टू टाईप्स ऑफ द बल्ब. फर्स्ट टाईप इज ए ट्युनिकेटेड बल्ब. आणि ट्युनिकेटेड बल्बचं एक्झाम्पल कोणतं आहे सांगा? ओनियन. आणि सेकंड जो बल्बचा जो टाईप आहे त्या बल्बच्या टाईपला काय म्हणायचं आहे सांगा? स्केली बल्ब. आणि स्केली बल्बचं एक्झाम्पल कोणतं असणार आहे सांगा? गार्लिक. ओके. आता ह्यामध्ये ट्युनिकेटेड बल्ब आणि स्केली बल्ब ह्यामध्ये काय त्यामध्ये डिफरन्स कसं लक्षात ठेवणार? तर ह्यामध्ये लक्षात घ्या ट्युनिकेटेड बल्बमध्ये जे फ्लेशी स्केली लीव्ज आहेत ते कुणाला सराउंड करणार? अपायकल बल्ब इन द फॉर्म ऑफ द कॉन्सेंट्रिक रिंग. कॉन्सेंट्रिक रिंग म्हणजे बेसल साईडपासून ते अप्पर साईडपर्यंत अपायकल बड जे आहे ते ओव्हरलॅप्ड करणारा त्यामध्ये ऑर्गन कोणता असणार आहे सांगा? स्केली लीव्ज. मग ह्यामध्ये लक्षात घ्या व्हॉट इज ट्युनिकेटेड बल्ब? व्हेन fleshy scaly leaves surround the apical bud in the form of the concentric ring is known as a ट्युनिकेटेड बल्ब. आणि स्केली बल्बला काय लक्षात ठेवायचं की फ्लेशी जे स्केली लीव्ज आहेत ते पार्शली ओव्हरलॅप्ड टू इच अदर ॲट देअर मार्जिन. सर्वांनी गार्लिक सर्वांनी बघितलं असेल तर त्यामध्ये जी फ्लेशी लीव्हची अरेंजमेंट आहे ती पार्शली अरेंज झालेली असतात. त्यामुळे त्यामध्ये लक्षात ठेवायचं fleshy scaly leaves partially overlap each other at their margin. मग ट्युनिकेटेड बल्बचं एक्झाम्पल कोणतं आहे सांगा? ओनियन. आणि त्यानंतर स्केली बल्बचं एक्झाम्पल कोणतं आहे? गार्लिक. व्हॉट इज अंडरग्राउंड स्टेम? व्हेन स्टेम ग्रो बिलो द सॉइल देन this type of stem is known as a underground stem. ओके. त्यानंतर अंडरग्राउंड स्टेममध्ये फर्स्ट एक्झाम्पल रायझोम. फर्स्ट टाईप रायझोम. रायझोममध्ये एक्झाम्पल जिंजर आहे, टर्मेरिक आहे. सेकंड त्यामध्ये टाईप आपण स्टेम ट्यूबर बघितला होता. आणि थर्ड कोणता आहे? बल्ब. बघा आता आपल्याला सब टाईप कशाचे आपण बघितले होते अंडरग्राउंडमध्ये? रायझोममध्ये मोनोपोडियल रायझोम आणि सिम्पोडियल रायझोम. स्टेम ट्यूबरमध्ये काय त्याच्यामध्ये आपण टाईप बघितले नव्हते. बल्बमध्ये सुद्धा आता दोन टाईप बघितलेले आहेत, ट्युनिकेटेड बल्ब आणि सेकंड जो टाईप आहे तो कोणता आहे सांगा? स्केली बल्ब. ट्युनिकेटेड बल्बचं एक्झाम्पल कोणतं आहे? ओनियन. आणि स्केली बल्बचं एक्झाम्पल कोणतं आहे? गार्लिक. डायग्रॅम तुम्ही बल्बची दाखवताना ओनियन त्यामध्ये दाखवला तर ओनियनमध्ये लेबल्स कोणकोणती येणार? बेसल साईडला रूट सिस्टीम कोणती दाखवणार? ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम. सेंटरला जी बड प्रेझेंट आहे त्या बडचं नाव काय देणार? अपायकल बड किंवाच ह्या बडला टर्मिनल बड. आणि ही जी टर्मिनल बड आहे ती सराउंडेड झालेली आहे किंवा ओव्हरलॅप्ड झालेली आहे ट्युनिकेटेड फॉर्ममध्ये. त्यामध्ये लीफचा टाईप कोणता लक्षात ठेवणार सांगा?
स्केली लीव्ज. पण ह्या स्केली लीव्जचं टाईप किती आहेत सांगा? 2 टाईप आहेत. पहिला जो टाईप आहे त्याला आउटर स्केली लीव्ह असं म्हटलं जातं आणि सेकंड जो टाईप आहे तो इनर स्केली लीव्ज असं म्हटलं जातं. पण आउटर स्केली लीव्ज हे ड्राय असतात आणि इनर स्केली लीव्ज हे कसे असतात सांगा? फ्लेशी असतात. आउटर स्केली लीव्हचा यूज कशासाठी असणार? फॉर द प्रोटेक्शन. आणि इनर फ्लेशचे जे लीव्ज आहेत त्याचा यूज कशासाठी असणार सांगा? फॉर द स्टोरेज ऑफ द फूड मटेरियल. ओके, तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण अंडरग्राऊंड मॉडिफिकेशन ह्यामधलं आपण तिसरं मॉडिफिकेशन कोणतं बघितलेलं आहे सांगा? बल्ब. पुन्हा एकदा पॉईंट रिवाइज करते. बल्बचा अर्थ काय? द डिस्कॉइड स्टेम विथ कॉम्पॅक्टली अरेंज्ड फ्लेशी लीव्ज अबाउट अँड ॲडव्हान्टेजियस वुड्स ॲट देअर बेसल साईड. आणि डेफिनेशन सांगताना तुम्ही तुमच्या ओन सेंटेन्समध्ये डेफिनेशन सांगितली तरी चालेल, फक्त त्या डेफिनेशनला परफेक्ट मिनिंग असलं पाहिजे. ओके, त्यानंतर ओनियनमध्ये काय सांगणार की ओनियन हे कशाचं मॉडिफिकेशन आहे? स्टेमचं. कोणत्या टाईपच्या स्टेमचं मॉडिफिकेशन आहे? अंडरग्राऊंड. ओनियनचा शेप कसा आहे? स्पेरिकल आहे. ओनियनमध्ये काय लक्षात ठेवणार की त्यामध्ये कोणते पार्ट्स प्रेझेंट असतात? एक म्हणजे बड, आणि ही बड कशाने सराउंडेड झालेली आहे? कशाने ओव्हरलॅप्ड झालेली आहे? स्केली लीव्ज. मग ह्या स्केली लीव्जमध्ये 2 टाईप लक्षात ठेवायचे. फर्स्ट जो टाईप आहे त्याचं नाव आहे आउटर स्केल्स आणि सेकंड जो टाईप आहे त्याचं नाव लक्षात ठेवायचं इनर स्केल्स. आउटर ड्रायचे स्केल्स आहेत त्यांचं काम काय असणार आहे? इट गिव्स प्रोटेक्शन. आणि इनर स्केली फ्लेशी लीव्ज युजफुल इन द स्टोरेज ऑफ द फूड मटेरियल. आणि बल्बमध्ये 2 टाईप कोणते लक्षात ठेवणार? ट्युनिकेटेड बल्ब आणि सेकंड जो टाईप आहे त्याचं नाव काय आहे सांगा? स्केली बल्ब. स्केली बल्बमध्ये पार्शली हा वर्ड लक्षात ठेवायचा. म्हणजे जे स्केली लीफ आहे ते ओव्हरलॅप होताना पार्शली त्यांची ओव्हरलॅपिंग झालेलं आहे आणि हे जे ओव्हरलॅपिंग आहे ॲट देअर मार्जिन. आणि ट्युनिकेटेड बल्बचं एक्झाम्पल ओनियन आहे आणि गार्लिकचं स्केली बल्बचं एक्झाम्पल आहे गार्लिक. तर नेक्स्ट लेक्चरला आपण अंडरग्राऊंड मॉडिफिकेशनमधला जो लास्ट टाईप राहिलेला आहे फॉर एक्झाम्पल कॉर्नर हे मॉडिफिकेशन आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरला बघणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.